नमस्कार मंडळी, आज आपण ऐकणार आहोत श्रावण सोमवारची वर्णसठीची कहाणी. चला तर मग कहाणीला सुरुवात करूया. कहाणी आवडली तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि श्रावणामध्ये ही कहाणी एकदा तरी नक्की ऐका. आटपाट नगर होतं. तिथं एक गरीब ब्राह्मण होता. त्याला 7 मुली होत्या. मुली मोठ्या झाल्या तसं त्यानं एके दिवशी त्या ब्राह्मणाला विचारलं, मुली मुली तुम्ही कोणाच्या नशिबाच्या? त्याच्या 6 मुलींनी उत्तर केलं, बाबा बाबा आम्ही तुमच्या नशिबाच्या. 7वी मुलगी होती ती म्हणाली, मी माझ्या नशिबाची. हे ऐकल्यावर तिच्या बापाला मोठा राग आला. मग ब्राह्मणानं काय केलं? 6 मुलींना चांगली चांगली श्रीमंत ठिकाणं पाहून दिली व त्यांची थाटामाटात लग्न केली. 7व्या मुलीचं एक लग्न एका भिकारड्याशी लावून दिलं. त्याच्या अंगावर व्याधी उठलेली होती. हातपाय झडून चाललेले होते. आज मरेल की उद्या मरेल याचा भरवसा नव्हता. आईनं लेकीची ओटी वालांनी भरली. मुलीनं बोळवण केली व तिच्या नशिबाची पारख पाहू लागली. पुढे थोड्याच दिवसांनी तो तिचा नवरा मेला. तसं त्याला स्मशानात नेलं. पाठीमागून तीही गेली. सर्व लोक त्याला दहन करू लागले. तिनं त्यांना प्रतिबंध केला. ती म्हणाली, आता तुम्ही जा, जसं माझ्या नशिबी असेल तसं होईल असं सांगितलं. सर्वांनी तिला पुष्कळ समजावून सांगितलं. आता इथं बसून काय होणार, पण तिने काही ऐकलं नाही. तेव्हा लोक आपापल्या घरी गेले. पुढं काय झालं? तिनं आपल्या नवऱ्याच्या प्रेताला मांडीवर घेतलं. तसं बापानं तिला टोला दिला की तुझं नशीब कसं आहे? तिनं परमेश्वराचा धावा केला. देवा मला आईबापानं सांडिया, मी उपजतच का रांडिया, असं म्हणून नवऱ्याच्या तोंडात एक एक वालाचा दाणा घालीत रडत बसली. मग काय चमत्कार झाला? मध्यरात्र झाली. शिव पार्वती विमानात बसून त्याच वाटेनं जाऊ लागली. तसं पार्वती शंकरांना म्हणाली, कोणी एक बाई रडते आहे असं ऐकू येतं, तर आपण जाऊन पाहूया. शंकरांचं विमान खाली उतरवलं. दोघांनी तिला रडताना पाहिलं. रडण्याचं कारण विचारलं. तिने घडलेली सर्व हकीकत सांगितली. पार्वतीला तिची दया आली. तिनं सांगितलं, तुझ्या मावशीला वर्णासाठीचा वसा आहे. तिकडे जाऊन त्या व्रताचं पुण्य घेऊन ये. ते तुझ्या नवऱ्याला अर्पण कर, म्हणजे तुझा नवरा जिवंत होईल. असं सांगून शंकर पार्वती त्यांच्या मार्गाला निघून गेले. तिनं नवऱ्याला तिथंच ठेवलं. मावशीकडे गेली. वर्णसठीचा पुण्य घेतलं. इकडे आली, नवऱ्याला दिलं. तसा नवरा जिवंत झाला. रोगराई गेली. कांती सुंदर झाली. बायकोला विचारू लागला, माझ्या हातापायांच्या कळा गेल्या, देह सुंदर झाला. हे असं कशानं झालं? तिनं घडलेली सर्व हकीकत सांगितली. मग दोघं नवरा बायको मावशीच्या घरी गेली. तिला वर्णसठीचा वसा विचारला. ती म्हणाली, श्रावण शुद्ध षष्टीच्या दिवशी एका पानावर तांदूळ घ्यावे, दुसरे पानावर वर्णे म्हणजेच वाल घ्यावे, त्याचवर दक्षिणा ठेवावी व शंकर नाहाटी गौरी भराडी हे माझ्या वर्णसठीचं वाण असं म्हणून उदक सोडावं, ते ब्राह्मणास द्यावं. असं दरवर्षी करावं, म्हणजे सर्व संकट नाहीशी होतात, इच्छित मनोरथ प्राप्त होतात.